अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातुहू. श्रोते हो, या आधीच्या व्हिडिओत आपण आतंकवाद किंवा दहशतवाद याची जननी बघितली. आज खऱ्या अर्थाने या शब्दांची व्याख्या प्रस्थापित करणे आणि मनामनात बिंबवलेली व घट्ट झालेली एक आणि एकाच समाजाप्रतीची छवी स्वच्छ करून सर्व संभ्रम, गैरसमजुती, खोटे आरोप दूर करण्याची गरज आहे. श्रोते हो, जसं की माझी या शब्दांबद्दलची भूमिका स्पष्ट करताना मी थोडक्यात व सोप्या शब्दात नमूद केलं की सत्तांध व संपत्ती पिपासू लोकांनी कशा प्रकारे आपला तोरा मिरवण्यासाठी आपला वटहुकूम संपूर्ण जगावर गाजवण्याच्या उद्देशाने या दोन शब्दांचा सहारा घेत माणुसकीला काळीमा फासण्याचं कार्य केलंय. श्रोते हो, तुम्ही स्वतःही ह्या गोष्टीचा समर्पक व मुद्देसूद अभ्यास करा. खरोखरच जर तुमच्यात माणुसकी वास करते तर इतिहास, वर्तमान जरा डोळसपणे अभ्यासा. जेव्हापासून जगाला तेलाचं महत्त्व कळलं तेव्हापासून हे दोन शब्द जाणून बुजून इस्लामवर थोपवण्यात आले. परिणामी जगभरातील कुठल्याही ठिकाणच्या मुस्लिम समुदायाकडे जणू खुंखार दहशतवादी असल्यागत इतर मानव बघू लागले. तुम्हीच पडताळून बघा, नजीकच्या काही घटना, स्थानिक, प्रांतिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुठलीही छोटी मोठी घटना उचलून पहा. जेव्हा जेव्हा इस्लाम धर्माचं पालन करणाऱ्या समूहाचा किंवा वैयक्तिक व्यक्तीचा एखादा मुद्दा जगासमोर आला तेव्हा तेव्हा त्या मुद्द्यात इस्लाम धर्मीयाची कृती ही आतंकी कार्यवाही म्हणून न्यायपालिकेआधी मीडियाच घोषित करतो. मग त्याची बाजू जरी सत्य व हक्काची असली तरी तो सर्वसामान्यांच्या नजरेत आतंकीच. आणि इतरांनी बंड केला, विरोध केला, आपला हक्क व मागण्यांसाठी कितीही नासधूस, तोडफोड काहीही केलं तर अशा कुरापतींना कधीही आतंकी किंवा दहशतवादीचं नाव देण्याची चूक मीडियाकडून होत नाही. आपण नजीकच्या काळातील इराक, इराण, अफगाणिस्तान, आता चव्हाट्यावर आलेलं इस्रायल पॅलेस्टीन वादाला मोठ्या बारकावेनिशी अभ्यासू शकता. तसं एवढं दूर कशाला जायचं? भारत पाकिस्तान दरम्यान काही बिनसलं तर आतंकवाद नि भारताला चीननं कितीही दाबलं तर चीनची कार्यवाही. मला इथे मुळीच पाकिस्तानची कीव करायची नाही आहे, तर प्रोपेगंडा स्पष्ट करायचा आहे की फक्त दहशतवाद, आतंकवाद शब्दाला कशा प्रकारे चतुराईने इस्लामवर थोपलंय आणि आम्हा सर्वसामान्यांना कशा प्रकारे रोज या ना त्या कारणाने या शब्दांच्या आधारे प्रताडित करून ठेवलंय. बस आपणा सर्वांना माझ्या भावनांची कदर जरी वाटली तरी माझ्या बोलण्याचा उद्देश पूर्ण होईल. तसं गुजरात दंगली घडवणारे, दिल्ली दंगल घडवणारे आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना रंगेहात पकडल्यानंतर या प्रकरणाची शहानिशा करणाऱ्या हेमंत करकरेसारख्या देशभक्ताला संपवणाऱ्यांसाठी कसाबसारखे दहशतवादी निर्माण करून 26/11 घडवणं काहीच अवघड नाही. यावरही मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, कारण याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष स्वतः माझ्या जीवनावर इतका प्रभाव झाला की या घटनेनेच मला अख्खं पुस्तक लिहिण्यास उद्युक्त केलं. तर असो, सध्याच्या मीडियाचा जर तुम्ही डोळसपणे ध्रुवीकरणाचा प्रोपेगंडा पाहिला तर लक्षात येईल की इस्रायलने पॅलेस्टीनला गेल्या कित्येक दशकांपासून एका जेलमध्ये कैद केलंय. अशी जेल जिथे न जगता येतं न मरता येतं, न तिथे कोणी जाऊ शकतो न त्यांना तेथून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी मुस्कटदाबी करून जसं चाललंय तसं चालू द्या अशा इस्रायलच्या धोरणावर हमासने जी कार्यवाही केली ती आतंकवाद आणि बदल्यात इस्रायल बिनधास्त संपूर्ण गाजा संपवण्याची भाषा करतो. आंतरराष्ट्रीय युद्ध नियम वेठीस टांगून सर्वसामान्यांना मूलभूत सोयीसुविधा, अन्न, पाणी, वीज यापासूनही तडपवतो. याला जगभर फक्त इस्रायलची बदल्यात कार्यवाही म्हणून नोंद केली जावी, याहून निंदनीय, अमानवी, दुष्ट नाचक्यपणा कुठला असू शकत नाही. अहो, एक काळ येईल जेव्हा ही विज्ञान आणि तंत्रज्ञान युगातील वैज्ञानिक आणि तथ्य पुराव्यांशी विश्वास करणारी पिढी रात्रंदिवस इडियट बॉक्स समोर बसून आपली मती भ्रष्ट करणाऱ्या पालकांना सवाल करेल. तेव्हा काय उत्तर द्याल? आज अख्खं जग ज्या निष्पाप जीवांना आतंकी संबोधतंय त्यांनी कोणता व केव्हा आतंक केला? निरागस गोंडस बाळांनी आईच्या कुशीतून बाहेर पडताच काय क्रूरपणा केला? याचं उत्तर आहे. आणि यांच्यासाठी समर्थन देणाऱ्या किंवा समर्थनाची भाषा करणाऱ्यांनी सुद्धा कुठला गुन्हा केला किंवा त्यांना आतंकी, दहशतवादी संबोधून जगभरातील मुस्लिमांना एक प्रकारे मानसिक, सामाजिक छळाला का सामोरं जावं लागतंय याचं उत्तर साहजिकच कुणाजवळही नाही.
तेव्हा वेळ आहे आजच सावरण्याची, स्वतःपासून सुरुवात करण्याची, बदलाव आणण्याची, आपली वैचारिकता मानसिकता बदलण्याची. काहीही झालं की उठसूट आतंकवादी दहशतवादी संबोधून तुम्ही मोकळे होता. मानवी हक्कांची ओरड इतरांसाठी, धार्मिक भावना दुखावल्याचे आरोप इतरांसाठी, आणि हे जे रात्रंदिवस टी व्हीवर बसून हिंदू मुस्लिम करतायत, यातून काय साध्य करणार आहात आपण? कुठे ठेवायच्या आम्ही आमच्या भावना? आज जिथे प्रत्यक्ष युद्ध सुरू आहे त्याच इस्रायल देशाचं वर्तमानपत्र उचलून वाचा. त्यात चक्क इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना सवाल करत हॅरिट्सच्या पत्रकारांनी त्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप त्यांच्यावर केलाय. आज कित्येक दिवसांपासून पॅलेस्टीन जनता आपल्या न्याय व हक्कांसाठी लढत होती, मात्र त्यांना एक प्रकारे अख्ख्या जगापासून विलुप्त करून, कोंडी करून जबरदस्तीने त्यांच्या सहनशक्तीचा अंत पाहण्यात आला. म्हणतात ना, मरता क्या न करता. श्रोते हो, पॅलेस्टीन इस्रायल वाद काही आजचा नवा नाहीये. गांधीजींनी सुद्धा स्वतंत्र पॅलेस्टीनबाबत आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडली होती की जसा इंग्रजांचा इंग्लंडवर आणि भारतीयांचा भारतावर हक्क आहे, तसाच पॅलेस्टिनियन जनतेचा पॅलेस्टीनवर हक्क आहे. अर्थात त्या काळी मुळात संपूर्ण इस्रायल हीच पॅलेस्टीनची भूमी होती. इतिहासातील काही घटनांची शिक्षा जसं आज वर्तमानात आपण भोगतोय, अर्थातच इंग्रजांनी जाता जाता भारत पाकिस्तान फाळणी करून आपल्या आनंदात कारलं कालवलं, तसंच मध्य एशियाच्या या 2 देशात विभागणीची ठिणगी टाकली, ज्याचा आज वणवा झाला आणि अख्खा गाझापट्टीला तो भस्म करतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कुणाची करावं कीव तर तो घेतो आपलाच जीव, ही आपल्याकडची म्हण इस्रायली जीव लोकांनी खरी करून दाखवली. कारण जेव्हा हिटलरकडून अमानुषता व छळ होऊन उरले सुरले जीव लोक इतरत्र भटकत होते, ज्यांना जगात इतर कुणीच आश्रय द्यायला सुद्धा तयार नव्हतं, तेव्हा त्यांना इस्रायल अर्थात पॅलेस्टीनने आश्रय दिला आणि अवघ्या काही कालखंडातच त्यांनी तेथीलच जनतेला डोळे दाखवायला सुरुवात केली. आणि आज तर ते इतके हेकेखोर झालेत की आता पॅलेस्टिनियन जनतेला नेस्तनाबूत करून एकाधिकारशाही गाजवण्याच्या इराद्याने संपूर्ण जगाला युद्धजन्य परिस्थितीत ढकलण्याच्या उंबरठ्यावर आहेत. अशा कठीण समयी जगातील प्रत्येक देश स्वतःच्याच तोऱ्यात आहे. आताही मध्यस्थी आणि शांततेच्या दृष्टीने स्वतःला ग्लोबल आणि पॉवरफुल म्हणवून घेणारे कुठेच कुणी दिसत नाही आहेत. निर्जीव निष्पाप जीवांना प्राणास मुकावे लागते आणि सारं जग अशी विदारक दृश्य बघून त्याच्याकडे कानाडोळा करतोय. चर्चेची गुऱ्हाळं गाळण्याशिवाय काहीच तोडगा कुणाकडे नाही. याहून लाजिरवाणी गोष्ट आजच्या मानवांसाठी दुसरी नसावी. श्रोते हो, इथे हे देखील अभ्यासणं गरजेचं आहे की या स्थानाचं भौगोलिक महत्त्व तर आहेच, शिवाय धार्मिकदृष्ट्या पॅलेस्टीनची भूमी इब्राहिमी धर्म म्हणजेच ख्रिश्चन, इस्लाम आणि ज्यूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची का आहे. जोपर्यंत आपण मस्जिद अल अक्सा या पवित्र मशिदीच्या इतिहासाला महत्त्वाला जाणणार नाही, तोपर्यंत आपणास ह्या युद्धाचं नेमकं कारण समजणार नाही. तेव्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये या ठिकाणच्या महत्त्वाला घेऊन. तोपर्यंत अल्लाहपाशी दुआ करते की आम्हा समजताना कुठल्याही घटनेचा कार्यकारण भाव जाणून घेण्याची, योग्य ज्ञान मिळवून त्यावर अंमल करण्याची, अफवांवर विश्वास न ठेवता परस्पर सहकार्य सलोखा जोपासत एकमेकांना सहाय्य करत पुढे आनंदाने चालत राहण्याची वृत्ती, हिम्मत, बुद्धी, क्षमता प्रदान करून हे अल्लाह तुझ्या समस्त बनवलेल्या सजीव निर्जीवांना फायदा पोहोचवत जगण्याची आम्हास हिदायत दे. या दुएसह घेते आजचा निरोप. तोपर्यंत टेक केअर, गुड बाय, अल्लाह हाफिज, जय महाराष्ट्र.